भारतीय हवामान खात्याचे अंदाज हे बहुतांश वेळा विनोदाचा विषय ठरतात। हे खातं केंद्र सरकारच्या भूविज्ञान विभागाअंतर्गत येतं। या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सगळ्या खात्यांपैकी हवामान विभागाने सर्वाधिक कमाई केलेली आहे। या कमाईदार खात्यासंदर्भात RTI मधून मिळालेली माहिती ही आम्हासाठी सगळ्यांसाठी धक्कादायक आहे। हवामान खात्याचे अंदाज बहुतांश वेळा चुकतात असं सर्वसामान्यांचं मत आहे। अंदाज चुकण्याचं प्रमाण बरंच असताना देखील हवामान खातं मोठी कमाई करत असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्य वाटतंय। नमस्कार, मी श्रीरंग खरे। असं तुमच्याबाबत किती वेळा घडलंय की हवामान खात्यानं जोरदार पावसाचा इशारा दिलाय आणि त्या दिवशी ऐन पावसाळ्यात कडकडीत ऊन पडलंय किंवा आज पाऊस पडणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आलेला असताना इतका पाऊस पडलाय की तुमच्या शहरातील जनजीवन हे पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। माझ्या बाबतीत विचाराल तर असं अनेकदा झालेलं आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजामुळे ज्या दिवशी छत्री घेऊन मी बाहेर पडलो त्या दिवशी पाऊसच नसतो आणि ज्या दिवशी छत्री घरी ठेवली त्या दिवशी इतका धोधो पाऊस असतो की विचारू नका। 1 एप्रिल हा फूल्स डे म्हणजेच मूर्खांचा दिवस म्हणून साजरा केला जातो। अनेक जण या दिवशी एकमेकांना मूर्ख बनवतात आणि मग एप्रिल फूल म्हणत त्यांच्यावर हसतात। हवामान खात्यानं आपल्याला इतक्यांदा एप्रिल फूल बनवलंय की आता त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाहीये। अंदाजपंचे, हवामान खातं अशी उपहासात्मक नावं हवामान विभागाला चिटकवण्यात आलेली आहे। याच हवामान खात्यानं अंदाजातून 226 कोटी रुपये कमावलेले आहेत। 2022 आणि 2023 या वर्षात हवामान खात्यानं विमानतळ प्राधिकरण आणि अन्य ग्राहकांना हवामानासंदर्भात माहिती देत ही कमाई केलेली आहे। याच हवामान खात्याच्या अंदाजांची अचूकता किती आहे हे तुम्हाला कळलं तर 440 वोल्टचा झटका बसेल। माहिती अधिकाराअंतर्गत मुंबईतील पावसासंदर्भात हवामान खात्याची अचूकता किती असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। यात उत्तर मिळालं की 2020 आणि 2024 दरम्यान अतिवृष्टीचे 256 इशारे देण्यात आलेले होते, ज्यातले 46% इशारेच फक्त अचूक निघाले। पाऊस पडणार नाही असे 22 अंदाज वर्तवण्यात आलेले होते, ज्यातले फक्त 9% अंदाजच खरे ठरलेले। हवामान खात्याचे अंदाज खरे न ठरण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात। अंदाजांची अचूकता हळूहळू सुधारत असल्याचा दावा देखील केला जातो। हवामान खात्याद्वारे वर्तवलेले अंदाज देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे असतात। या नागरिकाच्या जीवनातील अनेक गोष्टींवर हवामानाच्या भाकितांचा परिणाम होत असतो। जर अंदाज खोटा ठरला तर या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। खास करून शेतकऱ्यांसाठी अचूक अंदाज हे गरजेचे असतात। याशिवाय विविध प्रकारच्या वाहतूक सेवांसाठी देखील अचूक अंदाज हे गरजेचे असतात। यापूर्वी हवामान खात्यानं वर्तवलेले अंदाज चुकीचे निघाल्यानं महाराष्ट्रामध्ये या विभागाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची नोंद आहे। आता हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं या व्हिडिओबाबतचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास तो अधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।